बऱ्याच वेळेस भात करताना अंदाज चुकतो आणि हा भात शिल्लक राहतो आणि मग या भाताचा करायचं तरी काय? कारण हा भात फेकून द्यावासा वाटत नाही. आणि आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून सर्वांनाच आवडेल मस्त मौसूद जाळीदार आज आपण भातापासून ढोकळा तयार कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर रात्री काय झालं, भात आहे ना तो माझा शिल्लक राहिलेला आहे, शिळा राहिलेला. तर मी म्हणलं या भाताचं काय करायचं, फेकून तर द्यायचा नाही आपल्याला हा भात. या भाताचा आज आपण मस्त असा उपयोग करणार आहोत, कारण आज आपण मस्त असा चटपटीत पदार्थ करणार आहोत भातापासूनच. ही रात्री राहिलेला आहे शिल्लक, बघू शकता तुम्ही अगदी 2 कप एवढा राहिलेला आहे. आता इथे एका वाटीने आपल्याला भात आहे ना तो मोजून घ्यायचा आहे. इथे मी 2 कप एवढं भात घेतलेला आहे शिल्लक राहिलेला, आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि अर्धा कप फ्रेश दही घेतलेलं आहे, आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता या ठिकाणी, आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. आता इथे आपल्याला करायचं आहे, झाकण लावायचं मिक्सरचं, आणि हे आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे. पण मी पेस्ट करायच्या अगोदर पाणी टाकायचं विसरून गेले. आता आपल्याला पाणी टाकायचं साधारण अर्धा कप इतकं, आणि ह्याला पेस्ट करून घ्यायचे बारीक अशी जमेल तितकी छान. आपण इडलीचं बॅटर वगैरे कसं करतो ना अगदी त्याच पद्धतीचं हे आपल्याला 1 ते 2 मिनिट बंद चालू करून आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. इडलीचं बॅटर वगैरे कसं करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी आणखीन एकदा याला 1 ते 2 मिनिट याला फिरवून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं हे बॅटर. मी इथे मिक्सरच्या भांड्यामधलं हे बॅटर काढून देखील घेतलेलं आहे. आता काय करायचं, इथे घेतलेला आहे बारीक रवा. मी इथे पाव कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता. पण बारीक रव्याने छान आपला ढोकळा बनवून तयार होतो. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे टाकल्यामुळे फ्लेवर खूप छान होत होतो या ढोकळ्यामध्ये, आणि जिरे खूप छान लागतात या ढोकळ्यामध्ये, चव खूप अगदी छान लागते. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे जिरे आणि मीठ टाकलेलं व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिट मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे बॅटर थोडंसं आता बघू शकता घट्ट वाटते, म्हणून मी ह्याला थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि ह्याला बघू शकता याची थिकनेस बघू शकता. आपण इडलीचं बॅटर वगैरे कसं ठेवतो ना डोसे करताना अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे. अगदी मीडियम कन्सिस्टन्सी, जास्त पातळ देखील नाही, जास्त घट्ट देखील नाही. आता काय करायचं आहे, हे बॅटर तयार झालेलं आहे. पण काय करायचं आहे, आपला ढोकळा छान फुगण्यासाठी इथे मी घेतलेला आहे खाण्याचा सोडा. इथे 1/4 टीस्पून मी इथे खाण्याचा सोडा घेतला आहे, किंवा तुम्ही पोहे खायच्या चमच्याने सुद्धा 1 पाव चमचा घेऊ शकता खाण्याचा सोडा. असं काय नाही मेजरमेंटच घ्यावं म्हणून. आता आपल्याला काय करायचं, ह्याला सोडा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घेतलं याला छान सोडा देखील या बॅटरमध्ये. इथे आपलं बॅटर देखील ढोकळ्याचं बनवून देखील रेडी झालेलं आहे. आता आपल्याला इथे मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे, खाली बटर पेपर टाकलेला आहे, किंवा तुमच्याकडं स्टीमरची प्लेट नसेल तर तुम्ही या ठिकाणी कुकरचा डब्बा देखील घेऊ शकता. आणि त्याला तेल लावायचं म्हणजे खाली चिटकून ढोकळा याच्याकरता. इथे मी बटर पेपर टाकलेला आहे, आणि हे आपल्याला बॅटर आहे ना हे ओतून घ्यायचं आहे. बघू शकताय ओतून देखील घेतलं आहे. इथे बाजूला देखील मी पाणी देखील गरम करत ठेवलेलं, 1 ते 2 मिनिट छान गरम झालेलं आहे. आता स्टीमरची प्लेट ठेवून द्यायची. आता झाकण ठेवून या ढोकळ्याला आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटे या ढोकळ्याला वाफवून घ्यायचं आहे. जर तुमचा ढोकळा छान वाफवला नसेल तर आणखीन एकदा याला 5 मिनिट याला छान वाफवून घेऊ शकता. इथे बघू शकताय कोरडा देखील हाताला लागतोय. सुरी घ्यायची एक, आणि बघू शकता कोरडी निघते. इथे आपला ढोकळा छान वाफवला देखील आहे, बघू शकताय एकदम सुंदर दिसतोय, पांढरा शुभ्र असा दिसतोय. आता स्टीमरची प्लेट आहे ना ती थंड करून घ्यायची आहे रूम टेम्परेचरवरती. 5 ते 10 मिनिट याला थंड करून घेतलेला आहे. गरम ढोकळा काय होतो, कट करायला गेला ना तर त्याचे तुकडे पडतात, त्याच्यासाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे. इथे बघू शकताय थंड देखील झालेला आहे.
आणि एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे स्टीमरमधल्या प्लेटमधून आणि बटर पेपर काढायचा आहे अलगदपणे बघू शकताय। अगदी मऊ मस्त असा जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। आता ह्याला कट करून घेणार आहोत मी ह्याला तुम्ही मोठे पीसेस देखील करू शकता, पण इथे मी छोटे छोटे पीसेस करते। बघू शकता या पद्धतीने आपल्याला लहान लहान असे पीसेस करायचे। आपण कोथिंबीर वडीला वगैरे कशी करतो ना, अगदी त्या पद्धतीने इथे मी पीसेस करते छोटे छोटे। आता ह्याला याच पद्धतीने उभ्या आकारामध्ये आणि आडव्या आकारामध्ये आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहेत या ढोकळ्याचे। अगदी आपण चटपटीत असा ढोकळा तयार करणार आहोत, अगदी वेगळ्या पद्धतीचा। रेग्युलर तुम्हाला जो बेसन पिठाचा वगैरे ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल ना, ही ट्राय करा, खूप मस्त बनवून तयार होतो। आणि बघू शकता मऊ लुसलुशीत झालेला आहे, अगदी जाळीदार एकदम मऊ लुसलुशीत स्पॉन्जी मस्त बनवून तयार झालेला आहे। पीसेस देखील अगदी तयार झालेले आहेत, स्पॉन्जीपणा बघू शकता ढोकळ्याचा। इथे आपले ढोकळ्याचे पीसेस देखील तयार झालेले आहेत। आता आपला एका तडका पॅन घ्यायचा आहे आणि तडका पॅनमध्ये आपल्याला साधारण कॅटलीच्या पळीने एक पळी आपल्याला तेल टाकायचे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली की आपल्याला इथे उडदाची डाळ टाकायची अर्धा चमचा। उडदाची डाळ छान झाली की आपल्याला इथे हिंग टाकायचे आणि मिरचीचे तुकडे टाकायचे, अगदी 2-3 मिरचीचे, कमी जास्त करू शकता मिरचीचे तुकडे। इथे आपल्याला तीळ टाकायचे आहेत अर्धा चमचा, फोडणी छान बसते। आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची फोडणी। आता आपल्याला आपण जे पीसेस करून घेतले होते ना ढोकळ्याचे, ते पीसेस आपल्याला या पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि याला इथे मी टाकणार आहे चटपटीत आपला मस्त असा ढोकळा तयार होण्यासाठी। इथे मी सांबर मसाला टाकते, हा रेडीमेड तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल। इथे मी साधारण 2 मोठे चमचे सांबर मसाला टाकते। अगदी खूप मस्त असा आपला ढोकळा लागतो। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप छान अप्रतिम चवीचा लागतो। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा। आता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि जो मसाला आहे ना तो आपल्या ढोकळ्याला व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे, सर्व बाजूनी लागला गेला पाहिजे। बघू शकता 1 ते 2 मिनिट याला मी छान मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्याच्यावर वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर ॲड करायचे। बघू शकता अगदी अप्रतिम चवीचा झालेला आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलं, इतका हा मस्त बनवून तयार होतो। तुम्हाला नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाकरता काही झटपट खायचं असेल ना, तुम्ही हा मस्त असा परफेक्ट असा मेनू बनवू शकता। शिळा तर भात राहतो सकाळचा किंवा काल रात्रीचा, तर तुम्ही हा शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त असा तुम्ही ढोकळा बनवू शकता चटपटीत चवीचा। आता ह्याच्यात स्पॉन्जीपणा तुम्ही बघू शकता, अगदी मस्त मऊसूद झालेला आहे, जाळीदार तयार झालेला आहे। तुम्ही या सॉससोबत देखील खाऊ शकता, अप्रतिम चवीचा लागतो हा ढोकळा। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।